घरात कुठलेही मंगल कार्य असो किंवा सण समारंभ असो किंवा देवासाठी नैवेद्य बनवायचा असो, पुरणपोळी ही नेहमीच बनवली जाते. आणि पुरणपोळी म्हटली की ती सगळ्यांनाच खूप आवडते, पण काही जणींना ती बनवायला खूप अवघड जाते. तर आज आपण कडेपर्यंत काठोकाठ पुरण भरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आपण पहिली पद्धत इथे बघूया. तर मी इथे पिठाचा गोळा आणि त्यापेक्षा थोडासा मोठा असा पुरणाचा गोळा घेतला आहे. कधीही पुरणपोळी बनवताना पुरणाचा गोळा हा मोठा घ्यायचा कणकेपेक्षा. गोल करून घेतलंय अंगठ्याच्या साहाय्याने आणि मधोमध टाकून असं आपण कायम पुरणाची पोळी बनवतो त्या पद्धतीने असे बनवायचे. गोल करून बाकीचे पीठ काढून या पद्धतीने गोल करून कोरड्या पिठात बुडवून छान असे पोळपाटावरती थापून घ्यायचे. म्हणजे पुरण सर्व साईडला एकसारखे पसरले जाते आणि पुरणपोळी लाटताना फाटतही नाही. अशा पद्धतीने थापून झाल्यावर हलक्या हाताने मस्त अशी पुरणपोळी गोल आकारात लाटून घ्यायची. आता खूप जास्त वेळा सरकवायची नाहीये पुरणपोळी, हलक्या हातानेच लाटायची आणि आवश्यक असल्यास सरकवून घ्यायची. अशा पद्धतीने पहिली पुरणपोळी छान अशी लाटली गेली. आता ती भाजून घेऊया आपण. पुरणपोळी भाजताना कधीही तवा चांगला तापलेला पाहिजे आणि पुरणपोळी टाकून झाली की त्यावरती मस्त असं तूप घालून घ्यायचं 1-2 चम्मच आणि पलटी करून छान अशी खरपूस भाजून घ्यायची. आणि पुरणपोळी भाजताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप कमी गॅसवरती ही पुरणपोळी भाजायची नाही. थोडासा मीडियम टू हाय फ्लेमवरतीच पुरणपोळी भाजायची, म्हणजे ती छान नरम होते. आता आपण दुसरी पद्धत बघूया. तर दुसऱ्या पद्धतीतही सेम साईजचे गोळे घेतले आहेत आपण. छोट्या साईजमध्ये कणिक घेतली आहे आणि त्यापेक्षा मोठा गोळा आपण पुरणाचा घेतला आहे. तर अशा प्रकारे अंडाकृती साईजने पोळी लाटून घ्यायची आणि मधोमध असं दाबून दोन्ही साईडनेही चपट करून घ्यायचं आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दाबून वरून दुसरी साईड दाबून द्यायची आणि चांगलं लॉक करून घ्यायचं आहे. प्रेस करून घ्यायची चांगली सर्व साईडने आणि कोरडे पीठ टाकून परत एकदा एकसारखे दाबून आणि पसरवून घ्यायचे पुरण सर्व साईडने. आता ही पोळी हलक्या हाताने छान अशी लाटून घ्यायची. पोळी जर चिकटत असेल तर कणिक अजून जास्त प्रमाणात थोडी टाकायची किंवा मग तांदळाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम. तांदळाच्या पिठाने तर अजिबातच पोळी चिकटत नाही. फक्त त्यावरचे एक्स्ट्राचे जे तांदळाचे पीठ राहील ते झटकून टाकायचे कपड्याने भाजायच्या अगोदर. तर अशा पद्धतीने ही पोळी छान अशी लाटून झाली आहे. आपण ती भाजून घेऊया. आणि तिसऱ्या पद्धतीची ही पोळी छान अशी फुगली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त टम्म अशी फुगली आहे. आणि तूप टाकून खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची. मी सांगितलेल्या कोणत्याही पद्धतीने पोळी केली तरी सारखीच होईल, त्यामुळे कोणतीही पद्धत पोळीसाठी वापरली तरी पोळी ही चांगलीच होणार आहे. आता आपण तिसरी पद्धत बघूया. तर सेम साईजचे परत 2 गोळे घेतले आहे आणि आता कणिक आहे त्याचे अजून 2 गोळे करून घेतले. म्हणजे त्याच कणकेचे आपण 2 गोळे बनवून घेतले आणि 2 सारख्या पुरीच्या साईजच्या 2 चपात्या लाटून घ्यायच्या. खूप जास्त मोठा आकार घ्यायचा नाहीये. पुरी आपण लाटतो त्याचप्रमाणे त्याचे साईज ठेवायची. अशा पद्धतीने 2 सारख्या साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि आता खाली एक पोळी ठेवून त्यावरती पुरणाचा गोळा ठेवायचा. अशा पद्धतीने थोडासा पसरवून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे पुरण पसरलं जाईल पोळीमध्ये. आणि असं दाबून घेतला की त्यावरती दुसरी पोळी ठेवून छानपैकी प्रेस करून घ्यायचं, म्हणजे बाहेर अजिबात पुरण निघणार नाही. अशा पद्धतीने पोळी ही छान दाबून घ्यायची आणि त्यावरती कोरडे पीठ टाकून आता ही लाटून घ्यायची. लाटताना फक्त एकच काळजी घ्यायची का एकदम हलक्या हाताने लाटायची, खूप दाबून लाटायची नाही, नाहीतर मग पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. आणि पुरणपोळीसाठी गहू वापरताना शक्यतो लोकवन गहू वापरायचे, म्हणजे त्याची पुरणपोळी छान येते. आणि पुरणपोळीसाठी कणिक घेताना ही वस्त्रगाळ करून घ्यायची.
म्हणजे पुरणपोळी अजिबात फाटत नाही. अशा प्रकारे तीनही पद्धतीने पुरणपोळ्या ह्या छानच होतात. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या करू शकता. तीनही पुरणपोळ्या छान फुगतात आणि कडेपर्यंत पुरण पसरलं जातं. पुरण कसे बनवायचे, कणिक कशी भिजवायची, हा सर्व पूर्ण पुरणपोळीचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. अशा सोप्या पद्धतीच्या ट्रिक्स बघण्यासाठी माय लेकी किचन रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे तुम्हाला तीनही पुरणपोळ्या आता फोडून दाखवते कशा आहेत त्या. छान अशा मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत. या आपण 2 पारीच्या ज्या केल्या होत्या ती पुरणपोळी आहे. बघा किती काठोकाठ पुरण भरलेले आहे कडेपर्यंत. आणि ही जी 2 याची केली होती आपण ही पुरणपोळी आहे. तीही किती छान पूर्ण बाहेरपर्यंत पुरण आलेलं आहे आणि पुरणपोळी ही किती सॉफ्ट झालेली आहे. आता ही आपण 1 नंबरला जी केली होती ती तर एकदमच छान झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारे पुरणपोळी केली तरीही सॉफ्ट आणि छानच होईल. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.